आता आपल्याला खरं खरं सांगून टाक की भानगड कोणाची आहे, तुझी का सीमाची? मुन्ना, प्रश्न माझा किंवा सीमाचा नाहीये, सगळ्या स्टुडंट्सच्या फ्युचरचा होता. ही रोशनी माझा ना माहिती नाही कुठल्या जन्माचा बदला घेतीये. सर सांगा ना, काय झालंय नेमकं? त्याचं काय आहे मिस्टर कुलकर्णी? तुमच्या मुलीने माझ्यावर डोनेशन मागितल्याचा खोटा आरोप लावला आहे. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुम्ही प्रिन्सिपल समोर खोटं बोललात. अरे तुमच्यासारखे आणखी काही बनले ना तर थोडेफार खरं बोलणारे ते सुद्धा खोटं बोलणं सुरू करतील. आणि सीमा, तू सुद्धा पुतळ्यासारखी उभी राहिलीस. तू पण काही नाही बोललीस का सीमा? मी काही खोटं नाही बोलली. तसं एक गोष्ट सांग, काय प्रिन्सिपलनी डोनेशन तुझ्या समोर मागितलं होतं? नाही पण तर मग तुझ्याजवळ काय पुरावा आहे की जे तू बोलत आहेस तेच सत्य आहे? मी सत्य नाही बोलत आहे ना. ठीक आहे, तुम्ही हीच गोष्ट एकदा तुमच्या मुलीच्या तोंडून बोलून दाखवा, मी मान्य करेन. काय सीमा? ती का बोलेल? तिला तर प्रिन्सिपलने ऍडमिशन दिलं असणार आहे. तूच अतिमूर्ख आहेस. तुला 1000 वेळा सांगितलं की दुसऱ्यांच्या भानगडीत पडू नको. तुझ्या या भानगडीमुळे ना आमची वाट लागते. तुला माहितीये तू काय केलंयस? त्या प्रिन्सिपलनी ना स्वतःला वाचवण्यासाठी हिला तर ऍडमिशन दिली असणार आहे आणि मला कॉलेजमधून काढून टाकतील ते. असं कसं काढून टाकेल? जे केले मी केलंय. जे व्हायचं असेल ना ते माझंच होईल. तू या कॉलेजमध्ये शिकतेस का? मी शिकते या कॉलेजमध्ये. बेल त्याचीच वाजते ज्याच्याकडे डोअर बेल असते. तुझ्याकडे तर डोअर पण नाहीये. तुला कसली आली आहे काळजी? बँड तर माझाच वाजणार आहे. तू त्या प्रिन्सिपलची इतकी खरडपट्टी काढली असणार आहेस की तो रात्रभर स्वप्नात सुद्धा तुझाच विचार करत असेल. मी म्हणते, काय गरज होती तुला या सीमासाठी भांडायची आणि उपकार विसरणाऱ्या काकूसाठी भांडायची? ताई, मी सीमासाठी नाही, डोनेशनच्या या प्रथेविरुद्ध लढत होते. मुलांच्या भविष्यासाठी लढत होते. लढत राहा. तू दुसऱ्यांच्या भविष्यासाठी लढत राहा. दुसऱ्यांच्या भविष्यासाठी ना तू आमचा वर्तमान काळ, भूतकाळ सगळा बिघडवून टाक. कळत नाहीये मला की तुला हवंय काय? काही बोलत का नाहीस? तुझ्याशी वाद घालणं ना मूर्खपणाच आहे. बापूंची भक्त झाली म्हणजे ती सत्यवादी होत नाही काही. मिस्टर कुलकर्णी, तुमच्या मुलीच्या वर्तणुकीबद्दल तुम्ही माझी माफी मागितली पाहिजे, तर उलट तुम्ही तिची बाजू घेतायत. तुम्हाला माहित आहे जर मला राग आला तर मी तुमच्या मुलीला कॉलेजमधून काढू शकतो आणि असं लिव्हिंग सर्टिफिकेट बनवेल की तिला कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही मिळणार. मिस्टर कुलकर्णी, आणि तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे की मी असं करू शकतो. तुम्ही मला धमकी देताय? याला धमकी तर धमकीच समजा. तुमच्या मुलीने माझा जो अपमान केलेला आहे त्याचा परिणाम तर तिला भोगावाच लागेल. आता सगळं बोलून झालेलं आहे. मला तुमच्याशी आता काही बोलायचं नाही. आपण निघू शकता. नमस्कार. तुझ्याबरोबर वाद घालण्यात ना देवही नाही जिंकू शकत. तर माझी काय विषाद आहे? मला माफ कर माझी आई. कळत नाहीये मला तू का उगाच या भानगडी करतेस. काय मिळालं तुला? हे बघ, हे लोक तर खुश आहेत. तिला तर ऍडमिशन मिळालं. तुझं काय झालं? काहीच नाही. तुमच्या मुलीने माझ्यावर डोनेशन मागितल्याचा खोटा आरोप लावला आहे.
हा माझा चांगुलपणा आहे की मी तुमच्या मुलीशी नम्रतेने वागतोय. नाहीतर तुमच्या मुलीने जो माझ्यावर आरोप लावला आहे लाच घेण्याचा, त्यासाठी मी तिला पोलिसांच्या ताब्यातही देऊ शकतो. तुम्हाला माहित आहे, जर मला राग आला तर मी तुमच्या मुलीला कॉलेजमधून काढू शकतो आणि असं लिव्हिंग सर्टिफिकेट बनवेल की तिला कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही मिळणार. मिस्टर कुलकर्णी, तुम्ही मला धमकी देताय? याला धमकी तर धमकीच समजा. तुमच्या मुलीने माझा जो अपमान केलेला आहे त्याचा परिणाम तर तिला भोगावाच लागेल. बाबा, 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 मला माफ करा. मी खोटं नाही बोलत. बाबा, मी खरं बोलते. त्यांनी खरंच डोनेशन मागितलं. मला माहिती आहे रोशनी, तू कधी खोटं नाही बोलत. पण रोशनी, या सगळ्या कामासाठी तू खूप छोटी आहेस ग. हा भ्रष्टाचार बाळा आपल्या पूर्ण सिस्टम मध्ये पूर्णपणे घुसलाय ग. इथे एखादा प्रामाणिक माणूस शोधणं म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं आहे. आणि तसंही बाळा, कॉलेजमध्ये राहून प्रिन्सिपलशी शत्रुत्व घेणं म्हणजे पाण्यात राहून मगरीशी वैर घेण्यासारखं आहे. एक लक्षात ठेव बाळा, हा प्रिन्सिपल या सगळ्या कामात एकटा नसणार. या कॉलेजचं सगळंच्या सगळं प्रशासन त्याला सामील असणार आहे रोशनी. मी दुःखी तर नक्कीच आहे, पण मनातल्या मनात गर्व देखील वाटतोय मला. माझ्या मुलीने अन्यायाविरोधात आवाज तरी उठवलाय, अन्यायाच्या विरोधात पाऊल तरी उचललंय. इतका स्वार्थी झाला आजचा माणूस की विना स्वार्थ तो काही कामच करत नाहीये ग रोशनी. तू तर बाळा निस्वार्थपणाने कामच करत नाहीयेस, तर तू दुसऱ्यांच्या विषयी विचार देखील करतेस. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू रोशनी बाळा. डॉक्टर साहेब, काही चक्कर आल्यासारखं होतं. अशक्तपणाही खूप जाणवतोय. असं वाटतं की शरीरात काही जीवच नाही. चक्कर कधीपासून येते? चक्कर हां, चक्कर कधीपासून येते? काही 1 हफ्त्यापासून. जेव्हा तुम्ही उन्हात जाता तेव्हा येते की घरी पण येते? बाहेर आणि घरी दोन्हीकडे. तुम्हाला शुगर किंवा बीपी तर नाही आहे? डॉक्टर साहेब, माहीत नाही. तुम्ही तुमचा कधी शुगर किंवा बीपी चेक केलाय? डॉक्टर साहेब, मागच्या वर्षी केलं होतं, नॉर्मल होता. हां, ठीक आहे, झोपा बघू. झोपणं जरुरी आहे? काही हरकत नाही. डीप ब्रीथ. श्वास घ्या, श्वास. आणखी जोराने श्वास घ्या. डॉक्टर साहेब, सोडू? हां हां हां. पल्स 120 आहेत, जे खूप जास्त आहेत.
असं वाटतं तुम्ही खूप टेन्शन घेता. काय काम करता तुम्ही? टीचर आहे, शिकवतो. अरे तुमचं तर कामच टेन्शनचं आहे. मुलांच्या परीक्षाचं टेन्शन, मग त्यांचं पोषण संपवायचं आहे याचं टेन्शन. तुम्ही तर नेहमीच टेन्शनमध्ये असणार. ही गोष्ट तर एकदम खरी आहे डॉक्टर साहेब. बोट द्या. अरे पायाचं नाही, हाताचं बोट. हो. आह! आह! झालं. शुगर 404 जास्त आहे. 1 मिनिट. डॉक्टर साहेब, काय मेजर तर नाही ना? अरे नाही हो सर. डॉक्टर साहेब, ह्यातून सुद्धा आवाज येतोय. अरे काही नाही होणार. हां, BP सुद्धा 185/100 आहे, जो खूप जास्त आहे. म्हणून तुम्हाला चक्कर करतंय आणि कमजोरी तर वाटणारच. तुम्हाला तुमच्या डाईटवर कंट्रोल करावा लागेल. मी काही वस्तू लिहून देतो, त्या पूर्णपणे अवॉइड करायच्या आहेत. जसं की बटाटा, भात, गोड, तेलकट पदार्थ टाळावे लागतील. आणि जास्तीत जास्त भाज्या, हिरव्या भाज्या खा. आणि फळं. फळांमध्ये आंबा, द्राक्ष आणि चिकू ही गोड फळं तुम्ही नाही खाल्ली पाहिजे. ठीक आहे? तुम्ही वॉक करता? डॉक्टर साहेब, वेळच कुठे मिळतो? वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो. सकाळी हाफ एन आवर वॉक करा आणि संध्याकाळी हाफ एन आवर, आणि बघा खूप बदल होतील. मी गोळ्या लिहिल्यात. ही शुगरची गोळी आहे जी तुम्हाला ब्रेकफास्ट नंतर खायची आहे, आणि बीपीची गोळी जी तुम्हाला रात्री जेवणानंतर खायची. यामुळे तुम्हाला बराच आराम वाटेल. अरे काही प्रॉब्लेम? डॉक्टर साहेब, ही शुगर तर मी कधी खाल्लीच नाही. शुगरचं प्रकरण कुठून आलं? शुगरचा संबंध तुमच्या जीन्सशी पण आहे आणि जास्त टेन्शन घेण्याशी पण आहे. जास्त करून टेन्शन घेतल्यामुळे शुगर वाढत असतं. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो, डोंट टेक टेन्शन, जस्ट रिलॅक्स. परत कधी यायचंय? 3-4 वेळा यावं लागेल. त्या दरम्यान मी तुमचा जो BP आणि शुगर आहे तो स्टेबल करेन. यानंतर फक्त तुम्हाला पथ्य पाळायचे आहेत आणि गोळ्या वेळेवर खात जा. ओके? या मग. ठीक आहे डॉक्टर. टेक केअर. नमस्कार. हां, नमस्कार. हॅलो, गंगाराम कॉलेज. काय तुमच्या कॉलेजमध्ये SY-BComसाठी सीट्स अवेलेबल आहेत? नो सीट? ओके. हॅलो, घनश्याम दास कॉलेज. आर देअर एनी सीट्स इन SY-BCom? कोई सीट नाही आहे? ओके. जर कोणती ट्रान्सफर केस असेल तर? ओ, यू नीड ट्रान्सफर पेपर्स. ओके. हॅलो. कशी आहेस दृष्टी? मी विचारलं कशी आहेस? ठीक आहे. ठीक आहे म्हणजे काहीतरी नक्की आहे. आर यू फाईन? येस. कमाल आहे. एकीकडे कंप्लेन करायची की मी फोन नाही करत, आणि जेव्हा फोन करतो तेव्हा हां ठीक आहे येसमध्ये उत्तर मिळतात. मला माहीत आहे
काहीतरी कारण आहे. नाहीतर नेहमी तू एवढी डाऊन नाही फील करत. सांग काय झालं? माझं कॉलेज सुटलं प्रियांशू. कॉलेज सुटलं? मला काही कळलं नाही. नीट सांग काय झालं? रोशनी आपल्या मैत्रिणींबरोबर माझ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन अप्लाय करायला आली होती. तिच्या मैत्रिणीला सायन्समध्ये ॲडमिशन पाहिजे होती. तर प्रिन्सिपलनी ॲडमिशनसाठी 5 लाख मागितले. यावरून रोशनीने प्रिन्सिपलची चांगलीच खरडपट्टी काढली. कम ऑन, हाऊ इज दिस पॉसिबल? दृष्टी कोणाला कोणी असं रेस्टिकेट नाही करू शकत. त्यासाठी खूप मोठा आधार पाहिजे. आणि तू तर काय केलंच नाहीयेस. जे काय केलंय ते रोशनीने केलंय. मग तुला का काढतील? रोशनी तर फक्त कॉलेजचा फॉर्म आणायला गेली होती. तिची तर ॲडमिशनही नाही झाली अजून. दृष्टी, तुला अजूनही कळत नाहीये. इट्स नॉट पॉसिबल. ठीक आहे, असं करूया. जर तू बोललीस तर मी उद्या तुझ्या कॉलेजला येईल. ठीक आहे? नको, तू तिथे येऊन काय करणार? प्रिन्सिपलने जे ठरवलं असेल तेच तर करणार ना. या रोशनीच्या भानगडीत ना माझं वर्ष फुकट गेलं. दृष्टी, जस्ट काम डाऊन अँड लिसन. माझ्या मते रोशनीने काही चुकीचं नाही केलं. या पूर्ण एपिसोडमध्ये जर कोणी चुकीचं आहे तर तो तुमचा प्रिन्सिपल आहे. तू सुद्धा रोशनीची बाजू घेतोस. काही गरज नाही माझ्यासाठी कुठे यायची जायची. ठीक आहे, मी फोन ठेवतेय. बाय. अरे दृष्टी, लिसन अप. ए रोशनी, आलेले आपण. ओय मदर टेरेसा, कुठे आहेस? इकडे ये. का ओरडतोयस मुन्ना? मी इथेच आहे. अरे आता तर तू इथे आहेस, पण नंतर तू इथे नसणार आहेस. नंतर तू एकदम सॉलिड वाल्या कॉलेजमध्ये असणार आहेस बॉस. म्हणजे माझं ऍडमिशन झालं? ए हलवा वाटलाय का तुला हे? आजकाल तर फॉर्म घेणं ॲडमिशन घेण्यापेक्षाही मुश्किल झालेलं आहे. पण फिकर नॉट, आपण तुझ्यासाठी एक नाही 3 कॉलेजचा फॉर्म आणलेला बॉस. हे बघ, तुझं ॲडमिशन तर होणारच होणारच थँक्यू होणार. मुन्ना. तू माझी किती काळजी घेतोस, माझी किती कामं करतो. आता आपण तुझी काळजी नाही घेणार तर कोणाची घेणार? आपल्यासाठी तर तू सगळं काय आहेस ना. तुझ्याकडे तर आई, बाप, बहीण, बाबू पण आहेत. पण आपल्याजवळ तर तुझ्याशिवाय कोणीच नाही आहे. तू मला कधी तुझ्या फॅमिलीविषयी सांगत नाहीस. तुझी पण एक फॅमिली आहे, पण जेव्हा पण मी विचारते तू टाळतोस. तू मला तुझी चांगली मैत्रीण समजतोस ना. मग सांग ना मुन्ना, कुठे आहे तुझी फॅमिली? अरे यार, का मूडची वाट लावतेस यार? हे बघ, ज्या दिवशी आपल्याला रडायचं असेल ना, आपण तुला येऊन सगळं सांगणार. पण आज नाही, आज एकदम खुशीचा दिवस आहे बॉस. खुशीचा दिवस आहे म्हणून तुझे डोळे लाल आहेत? काय बोलतेस? डोळे लाल आहेत का? अरे काय नाही यार, कचरा विचरा गेला असणार, काय नाही. मुन्ना, आता मी एवढी लहान नाहीये की तू मला गंडवशील. सांग काय झालंय? अरे काय गोष्ट नाहीये यार. अरे आपण अख्खी रात्र झोपलोच नव्हतो. आपण अख्खी रात्र त्या लाईन मध्ये उभे होतो. कशासाठी? तुझ्या फॉर्मसाठी. तुला माहितीये, आपण आपल्या 2 पंटर लोकांना पण कामाला लावलं होतं. म्हणून तर तुझ्यासाठी 3 फॉर्म आणले आहेत. हे बघ, आपण तर कधी कॉलेजला गेलो पण नाहीयेत, पण आपल्याला वाटतं की तू एका चांगल्या कॉलेजमध्ये, मोठ्या कॉलेजमध्ये असावं आणि एकदम आरामात अभ्यास करावा. मुन्ना, तू एवढा सेंटी का होऊन जातोस? जर तू दिवस रात्र माझ्याबद्दल विचार केलास तर कसं चालेल? कधी बाबांचं ट्रान्सफर झालं आणि मी इथून निघून गेले, मग तू काय करशील? काय करणार? आपण पण तुझ्या बरोबर येणार. तसंही पूर्ण इंडियामध्ये ऑटो रिक्षा तर चालतोच ना बॉस. आणि जर मी वरतीच गेली तर? असं कधी बोलायचं नाही. जर तू असं पुन्हा कधी बोललीस ना तर तुझी माझी दोस्ती खतम. जर तुला आवडत नसेल ना तर आपण तुला भेटणार नाही, तुझा फोन पण उचलणार नाही, तुझ्या मागे पण येणार नाही. पण अशी गोष्ट बोलायची नाही. सॉरी मुन्ना, मी चेष्टा करत होते. प्लीज माफ कर मला. मी यापुढे असं कधी नाही बोलणार. कोण म्हणाले की मला तुझी साथ आवडत नाही?
एक तुझीच तर साथ आहे ज्याने मी अन्यायाच्या विरोधात लढू शकते, जिंकू शकते. मुन्ना, तूच तर माझी हिंमत आहेस, ताकद आहेस, सगळं काही आहेस. रोशनीताई आणि दृष्टीताई रडत का होत्या? मी दृष्टीताईला फोनवर बोलताना ऐकलं. ती म्हणत होती की ती नवीन कॉलेजमध्ये जाणार आहे. तुम्ही मला एक खात्रीलायक सांगू शकता की ही घटना ठाकूर विद्यापीठामध्येच झाली आहे? हो हो, खरंच. ठीक आहे शारदाजी, मी आता फोन ठेवतोय. मी थोडा घाईत आहे, नंतर बोलू.